स्नेहल आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या संदर्भानं आजचा जो विषय आहे तो म्हणजे मानधनाचा विषय. विद्यार्थी मित्रांनो, या विषयावर आपण आपल्याला माहिती देणार आहोत. हे लक्षात घ्यायचं आहे की गेली 5 महिने अजूनपर्यंत काही विद्यार्थ्यांचं मानधन झालेलं नाहीये, परंतु 2 दिवसापूर्वी काही विद्यार्थ्यांचं मानधन झालेलं आहे. हे लक्षात घ्यायचं आहे, कारण विद्यार्थी कमेंट करतात की सर माझं मानधन आलेलं नाहीये, माझं मानधन आलेलं नाही. आपल्या जर काही त्रुटी असतील, त्रुटी म्हणजे काय तर आधार कार्ड व्हेरीफाय तुमचं झालेलं नसेल, तुमचं पासबुक बरोबर व्हेरीफाय तुम्ही केलेलं नसेल, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या बाबी महत्वाच्या आहेत. कारण आधार लिंक नुसारच तुमचे पैसे येणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर तुमचा ज्या युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनाच्या माध्यमातून ज्या ठिकाणी तुम्ही नोंद केलेली आहे त्या व्यतिरिक्त तुम्ही इतर कोणत्याही ठिकाणी नोंद करू शकत नाही, कारण आधार व्हेरीफाय एकाच दिवशी एकाच वेळी एकाच ठिकाणी झालेलं आहे. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे दुसऱ्या ठिकाणी त्याचा लाभ घेऊ नये म्हणून शासनाने बरोबर आधार कार्डला पकडून तुमचा केवायसी झालेला अकाउंट त्या ठिकाणी अपलोड करायला लावलेला आहे, ज्या माध्यमातून तुमचा पगार होणार आहे. ज्यांच्यामध्ये या त्रुटी असतील त्यांचा पगार झालेला नाही, वेतन झालेलं नाही. आणि या व्यतिरिक्तही काही विद्यार्थ्यांचं वेतन झालेलं नाही, हे सुद्धा बरोबर आहे. परंतु काही विद्यार्थ्यांचं मानधन आलेलं आहे. त्यांनी मात्र कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की तुमचं मानधन आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, कारण नागपूर जिल्हा, संभाजीनगर जिल्हा, जालना जिल्हा, बीड जिल्हा, पालघर जिल्हा या येथील काही विद्यार्थ्यांचे जे युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना म्हणून योजनेमध्ये लाडका भाऊ म्हणून काम करत आहेत, मग त्या वेगवेगळ्या फील्डमध्ये असतील, मग वेगवेगळ्या आस्थापनात असतील, मग कोणी BRC ला असेल, कोणी शिक्षण विभागामध्ये असेल, शिक्षण विभागाचेही काही पेंडिंग आहेत. नवीन जरी जॉईनिंग यायची असली तरी पण त्यांचे वेतन जे मानधन आहे ते एप्रिलचं मानधन बाकी आहे, काही मार्चचे मानधन बाकी आहेत, जे अजून त्यांची जॉईनिंग यायची आहेत, यांचे सुद्धा मानधन आलेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातले काही विद्यार्थ्यांचे मानधन हे मागच्या महिन्यापर्यंत आलेले आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा 5 ते 6 जिल्ह्यातील मानधन आलेली आहेत. म्हणजे काही विद्यार्थ्यांचे आलेले आहेत, संपूर्ण सर्व विद्यार्थ्यांचे आलेले नाहीत. मग ज्यांचे मानधन आलेले नाहीत त्यांनी पाठपुरावा करणं गरजेचं आहे. कारण समस्या ज्याची लढा त्याचा या उद्देशाप्रमाणे आपण सर्वांनी त्या ठिकाणी जाऊन आपण आपल्या ज्या ज्या आस्थापनेमध्ये तुम्ही काम करतात त्यात विचारणा करणं आपलं काम असणार आहे. त्या ठिकाणी जर तुम्हाला समर्पक उत्तर मिळाले नसेल तर त्याच्या वरच्या अधिकाऱ्यांना आपल्याला भेटणं हे सुद्धा गरजेचं आहे. आपण एकटं जाण्यापेक्षा आपल्या सोबत जे काही काम करत आहेत त्या तालुक्याच्या संघटना असतील, तालुक्याची जी बनवलेली आपली संघटना असेल किंवा जिल्ह्याची जी बनवलेली संघटना असेल, या अध्यक्षाच्या माध्यमातून, उपाध्यक्षाच्या माध्यमातून आपण सर्वांनी एकत्र राहून हे काम करणं गरजेचे आहे. तर सरकारची डोळे उघडणार आहेत, नाही तर आपल्याला अजूनही दुजाभाव केला जाणार आहे. लोकशाही वार्ताची बातमी जर आपण काल पाहिलेली असेल तर लाडक्या भावाची योजना ही थांबली आहे अशी बातमी आम्हाला आपल्याला दिसत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून आपल्याला काय वाटतं हे सुद्धा महत्वाचं आहे. कारण या योजनेला द्यायला सरकारकडे पैसे नाही असं सुद्धा सांगितलं जातं. दुसरी बाब अशी की विद्यार्थ्यांचे जे काही आई आहेत म्हणजेच लाडक्या बहिणी आहेत, ज्या आपल्या मामाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना पैसे दिलं जातं, म्हणजे मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेबाच्या माध्यमातून दिले जातं. परंतु या भाच्यांकडे मात्र दुर्लक्ष केलं जात आहे, हे या ठिकाणी दिसत आहे. अधिवेशनामध्ये अजूनही कोणी त्या विषयावर बोललेलं नाही. तर आज किंवा उद्या या विषयावरती बोललं जाईल एवढं नक्की. आणि या 2 दिवसांमध्ये किंवा 3 दिवसांमध्ये हे अधिवेशन ताजं असल्यामुळे हे पैसेही येऊ शकतात. ज्या विद्यार्थ्यांचे आलेले नाही त्या विद्यार्थ्यांचे सुद्धा मानधन पुन्हा पडतील, हे सुद्धा महत्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे होतं आजचं अपडेट. या अपडेटमध्ये आपल्याला काय वाटतं, आपल्याला काय सूचना करायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. विद्यार्थी मित्रांनो, आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.